कालच्या परिक्रमेमध्ये आपण पाहिलं होतं, परिक्रमा मथुरेतून पुढं जाते. तर मथुरेतून परिक्रमा जात असताना आपण त्या ठिकाणी ध्रुव महाराज टीला या स्थानाचं आपण दर्शन केलं होतं. त्याच्यानंतर आपण आणखी काही कथांचं श्रवण केलं. परिक्रमेमध्ये कृष्णकुंड नावाचं एक स्थान लागलं होतं. तर हे कृष्णकुंड, त्याचबरोबर महोली नावाचं स्थान, त्याचबरोबर मथुरेमध्ये चारही युगांमध्ये भगवंत आले होते. तर सत्ययुगामध्ये ध्रुव महाराजांना दर्शन देण्यासाठी भगवंत आले होते. त्रेतायुगामध्ये राम भगवंतांनी शत्रुघ्नाला पाठवलं होतं लवणासुराचा वध करण्यासाठी. द्वापार युगामध्ये स्वतः भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी प्रकट होऊन वध केला कंसाचा. आणि कलियुगामध्ये चैतन्य महाप्रभू मथुरेला आले होते. तर या सर्व गोष्टींचं वर्णन आपण श्रवण केलं. ध्रुव महाराजांना नारद मुनींनी उपदेश केला की तू काय कर, मधुवनामध्ये जाऊन त्या ठिकाणी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप कर आणि भगवंतांची पूजा कर. तर ध्रुव महाराजांनी तशा पद्धतीनं साधना केली आणि भगवंतांची प्राप्ती केलेली आहे. तर हे सर्व आपण कालच्या परिक्रमेमध्ये श्रवण केलं. तर आजच्या परिक्रमेमध्ये आपण जे परिक्रमा करणार आहोत ती महोली गावामध्ये आपला कालचा मुक्काम होता. आणि या महोली गावामधून आपली परिक्रमा जाणार आहे शांतनु कुंडावरती. तर वाटेमध्ये आपल्याला अनेक स्थानांचं दर्शन होणार आहे. कृष्णकुंड आहे, शत्रुघ्न मंदिर आहे, त्याच्यानंतर संकर्षण कुंडावरती आपली परिक्रमा जाते. त्या ठिकाणी रेवती बलराम मंदिर आहे. त्याच्यानंतर कुमुदवन, पद्मकुंड आणि अशा पद्धतीनं परिक्रमा आपली पोहोचते शांतनु कुंडावरती. त्या ठिकाणी गाव आहे, त्या गावाचं नाव आहे सतोहा ग्राम आणि मंदिर आहे शांतनु बिहारी मंदिर. तर आपण मंगलाचरण गाऊया. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. पंचतत्वात्मकं कृष्णं भक्तरूपस्वरूपकं भक्तावतारं भक्ताख्यं नमामि भक्तशक्तिकं. जयतां सुरतौ पंगोर्मम मंदमतेर्गति मत्सर्वस्वपादाम्भोजौ राधा मदनमोहनौ. दिव्यद्वृन्दारण्यकल्पद्रुमदा श्रीमद्रत्नागार सिंहासनस्थौ श्रीमद्राधा श्रीलगोविन्ददेवौ प्रेष्ठालीभिः सेव्यमानौ स्मरामि. श्रीमान् रासरसारम्भे वंशीवटतटस्थितः कर्षन्वेणुस्वनैर्गोपी गोपीनाथ श्रीयस्तु नः. आराध्यो भगवान् व्रजेशतनयस्तद्धाम वृन्दावनं रम्या काचित् उपासना व्रजवधूवर्गेण या कल्पितः. श्रीमद्भागवतं प्रमाणम् अमलं प्रेम पुमार्तो महान्. श्रीचैतन्यमहाप्रभोर्मतमिदं तत्रादरो न परः. बर्हापीडं नटवरवपु कर्णयो कर्णिकारं बिभ्रद्भास कनककपिशं वैजयन्तीं च मालां. रन्ध्रान् वेणोरधरसुधया पूरयन् गोपवृन्दैः वृन्दारण्यं सुभद्रमनं प्राविशद्गीतकीर्तिः. हन्तायम् अद्रिरबला हरिदासवर्यो यद्रामकृष्णचरणस्पर्शप्रमोदः. मानं तनोति सह गोगणयोस्तयोर्यत्पाणीयसूयवसकन्दरकन्दमूले. चिदानन्दभानो सदानन्दसूनो परप्रेमपात्री द्रवब्रह्मगात्री. अघानां लवित्री जगत्क्षेमधात्री प्रवित्री क्रियानो वपुर्मित्रपुत्री.
वृन्दाटवी जयति कामगविसुरद्रुः चिन्तामणिन् गणितानपि तुच्छमन्ति श्रीशङ्करद्रुहिणमुख्यसुरेन्द्रवृन्द दुर्ज्ञेय दिव्यमहिमैकरझाकणेन वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। तर आजच्या परिक्रमेमध्ये आपण पाहूया अशा पद्धतीनं परिक्रमा प्रारंभ होते। परिक्रमा पुजारी अन्य भक्तांच्या आधी उठावं लागतं पहा पुजाऱ्यांना। परिक्रमेमध्ये विशेष महत्त्वपूर्ण सेवा आहेत। सकाळी भगवंतांना उठवणं, नंतर त्यांना मंगलारतीसाठी तयार करणं आणि मंगलारतीसाठी तयार करून त्यांना मुख्य पंडालमध्ये घेऊन येणं। तर हे सर्व करणं याच्यासाठी पुजाऱ्याला पहाटे 3 वाजता उठावं लागतं। तर 3 वाजता पुजारी उठून भगवंतांना तयार करतात। शृंगार पण करावं लागतं पहा। भगवंतांचं शृंगार आधीच मंगलारतीच्या आधी सुंदररित्या पुजारी शृंगार करतात। भगवंतांचं षोडशोपचार विधीनं शृंगार करून त्यांना 4:30 वाजता मंगलारतीसाठी मुख्य पंडालमध्ये घेऊन येतात ते। आणि नंतर मग मंगलारती झाल्यानंतर लगेच पुढं परिक्रमा चालू होते। तर मंगलारतीनंतर सेवा करण्यासाठी वेळ नसतो भगवंतांचा। अशा पद्धतीनं पुजाऱ्याला खूप म्हणजे पूर्ण दिवस तो बिझी असतो भगवंतांच्या सेवेमध्ये। तर पहाटे 3-3:30 वाजल्यापासूनच त्याची तयारी चालू असते। बिना अधिक सुविधा के भी वे समय पर एवं अनुशासन पूर्वक श्री श्री निताय गौर सुंदर की सेवा करते हैं। उनकी सेवा प्रातः शीघ्र आरंभ होती है। मंगल आरती के समय तक भगवान सज धज कर आने वाले दिन के लिए तैयार किए जाते हैं। तर मंगल आरतीलाच आधीच भगवंतांना तयार केलं जातं। पुजारियों का कहना है कि परिक्रमा के दौरान विग्रहों की सेवा मंदिर की सेवा से भिन्न है। तर मंदिरामध्ये सगळ्या सेवांचा ठरलेला वेळ असतो आणि त्या ठिकाणी अनेक पुजारी पण असतात सेवा करण्यासाठी। पण परिक्रमेमध्ये तशा पद्धतीनं व्यवस्था नसते। ठराविक ठरलेले सेवक त्या ठिकाणी असतात पुजारी। विशेषतः पदयात्रेचेच भक्त असतात आणि तेच सेवा करत असतात त्यांची। अधिकांश समय परिक्रमेमध्ये भगवंत जे आहेत त्या ठिकाणी अलग अलग ठिकाणावरती प्रवास चालू असतो, चालणं चालू असतं। भगवंत एका ठिकाणी जास्त वेळ थांबत नाहीत आणि प्रत्येक वेळी काय होतं, स्थान बदलत आहे परिक्रमेमध्ये। त्यामुळं सेवा पण त्यांचं वेळ जे आहे ते फिक्स राहत नाही आहे। भगवंतांना भोग लावण्याची वेळ आहे किंवा भगवंतांच्या दुपारच्या आरतीची वेळ आहे, संध्याकाळच्या आरतीची वेळ आहे। पण मंगल आरती मात्र बरोबर टायमिंगवरती होते। सकाळी 4:30ला मंगल आरती नियमितपणे होते परिक्रमेमध्ये सुद्धा। कधी कधी त्या ठिकाणी लाईट पण नसते। ग्रामीण भाग असतात, ब्रजची गावं असतात, तर गावांमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध नसतात आणि त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या सुविधा नसतात। अशा स्थितीमध्ये पुजाऱ्यांना भगवंतांना व्यवस्थित सेवा करना भाग पड़ता। इन परिस्थितियों में अर्चना के उच्च मानदंडों को बनाए रखना चुनौतीपूर्ण है। पुजारियों द्वारा समय पर यथासंभव सेवा करना अपने आप में प्रशंसनीय है। तुलसी आरती के बाद एक व्यवस्थापक ने घोषणा की, आज हम 20 किलोमीटर चलेंगे। तर परिक्रमा सकाळी प्रारंभ होण्यापूर्वी अनाउन्समेंट्स होतात, तर त्याच्यामध्ये सांगितलं जातं की आज आपण 20 किलोमीटर चालणार आहोत। यह हमारी परिक्रमा की सबसे लंबी यात्राओं में से एक होगी। मुझे भक्तों के हापने की आवाज सुनाई दी। तर 20 किलोमीटर चालायचं म्हणजे थोडंसं आव्हानच आहे आणि काही भक्तांनी निश्वास सोडलेला आहे। जबकि कुछ साहसी यात्रियों ने इस चुनौती को स्वीकारते हुए हरि बोल का जयघोष किया। तर काय यांना
चालण्याचा खूप अभ्यास असतो, त्यांना काही वाटत नाही, तर त्यांना आनंद होत आहे. रंगीबेरंगी पक्षी सर्वत्र उडत आहेत. शेतांमध्ये त्या ठिकाणी परिक्रमेमध्ये चालत असताना दूरवरती सूर्यप्रकाश, सूर्योदय होताना दिसत आहे. कोकिळा, कबूतर, त्याचबरोबर भक्तांचं संकीर्तन, या गोष्टींचा आवाज सर्वत्र त्या ठिकाणी होत आहे. आणि भूमी जी आहे, व्रजची भूमी जी ती वाळूमय आहे, त्या ठिकाणी कोमल कोमल रेती आहे, त्याचबरोबर काही रस्त्यांवरती दगड गोटे पण आहेत, खडे आहेत. तर त्याच्यावरून भक्त आरामानं चालत चालत पुढं चाललेले आहेत. आणि सर्वत्र मातीची घरं आहेत, पहा, व्रजची घरं. काही भक्त असे आहेत जे सगळ्यात पाठीमागं चालत आहेत आणि त्यांच्या हातामध्ये जपमाळ त्यांनी पकडलेले आहे आणि हरिनाम जप करत आहेत. ते कीर्तनापासून खूप दूर आहेत. त्याचबरोबर अहमदाबादमध्ये राहणारे एक ऋषी भक्त जगद्गुरु दास ऋषी भाषामध्ये काय करतायत, अनुवाद करत आहेत. खूप सखोल श्वास घेत गुरुदास प्रभू सांगतात की जगद्गुरु प्रभू, शहरी जीवन माझ्या चेतनेला, म्हणजे त्यांचं चेतना जे आहे शहरी जीवनामध्ये काय होत आहे, दम, आपण म्हणतो ना माझा दम घुटत आहे, तर तसं त्यांना वाटत आहे. शहरामध्ये राहायचं म्हणजे काय होतं, जीव गुदमरल्यासारखा होतो काही लोकांना. तर ते म्हणतात की मला शहरामध्ये राहायला आवडत नाही. जब भी परिक्रमा के दौरान ग्रामीण जीवन के निकट आता हूँ, मानो जीवन के प्रति मेरी रुचि लौट आती है. तर शहरामध्ये राहायचं म्हणजे जगणं नको वाटतं, पण ग्रामीण जीवनामध्ये आल्यानंतर म्हणतात की मला जीवन जगण्यासाठी मला रुची उत्पन्न होते. आणि व्रजवासी जे शेतकरी आहेत, परिक्रमाकारी भक्तांना दुरून जय राधे असं म्हणून त्यांना नमस्कार करत आहेत. त्याचबरोबर छोटी छोटी मुलं सुद्धा त्या ठिकाणी काय करत आहेत, परिक्रमाकारी भक्तांना अभिवादन करत आहेत, स्वागत करत आहेत. तर अशा पद्धतीनं व्रजची संस्कृती जी आहे त्या ठिकाणी दर्शन होत आहे. त्या ठिकाणी सामान्य शिष्टाचार आहे की सर्व काय म्हणतात, जय राधे किंवा राधे राधे असं म्हणण्याचं त्या ठिकाणी सामान्य शिष्टाचार आहे. मग रिक्षावाला असो, ठेलेवाला असो किंवा कारवाला असो किंवा शेतामध्ये काम करणारे सामान्य शेतकरी असो, लहान बालकं असो, वृद्ध स्त्री असो, पुरुष असो, सर्वजण काय म्हणतात, राधे राधे म्हणून ते नमस्कार करतात, अभिवादन करते. हरे कृष्ण किंवा जय राधे म्हणून सर्वजण काय करतात, आपले भक्त प्रत्युत्तर देतात, प्रतिसाद देतात. आणि अशा पद्धतीनं आपण प्रतिसाद न देणं म्हणजे काय आहे, गैरव्यवहार आहे, त्यांचा सन्मान न केल्यासारखं आहे. तर अशा पद्धतीनं कधी कधी तर एखाद्या गावामध्ये अनेक लोक एकाच वेळी काय करतात, त्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी परिक्रमेच्या भक्तांना एकत्रित येतात, अभिवादन करतात, त्यांचं स्वागत करतात आणि प्रत्युत्तर म्हणून आपले भक्त सुद्धा राधे राधे अशा पद्धतीनं निरंतर त्या ठिकाणी नामोच्चारण होत चालू राहतं. तर त्याच वेळी कोणतरी म्हणत आहे परिक्रमेमध्ये की आपण मधुवनातून निघाल्यानंतर तालवनामध्ये प्रवेश करत आहोत. हे व्रजमधल्या 12 वनांमधलं एक प्रमुख वन आहे. तर कालची आपली परिक्रमा जी होती कुठं होती, वनामध्ये होती. आणि आता मधुवन संपून आता आपण दुसऱ्या वनामध्ये प्रवेश करत आहोत. तर जे वन आहे आज आपण परिक्रमेमध्ये जात आहोत ते वन आहे तालवन. तर पहा, हे तालवनाची विशेषता या ठिकाणी गुरु महाराज वर्णन करत आहेत. तर सर्व भक्तांनी पाठीमागं वळून मधुवनाला प्रणाम केलेला आहे आणि तालवनामध्ये प्रवेश करत आहेत म्हणून तालवनाला सुद्धा सर्वांनी प्रणाम केलेला आहे. तर वास्तवमध्ये बोलणं अवघड नाही आहे की एक वन समाप्त झाल्यानंतर दुसरा वन आरंभ होतं. काही स्थानांच्या बद्दल त्या ठिकाणी विश्वस्त किंवा अधिकारी वर्गाने सांगितलेलं आहे की एक अन्य स्थान पर हम केवल 2 वनों की मध्य सीमा खोजने का प्रयास ही कर सकते हैं. तर पहा, एक परिक्रमेमध्ये एक जे वन आहे
ते संपून दुसरं वन कुठं एक्झॅक्ट प्रारंभ होतं ते कोण सांगू शकत नाहीये. फक्त अंदाजे आपलं अलग अलग ठिकाणावर, परंतु एक्झॅक्ट की हे सीमा आहे ह्या दोन वनांची, तर असं कोण सांगू शकत नाहीये. तालवनाबद्दल गुरु महाराज वर्णन करतात की तालवन मधुवन से 5 किलोमीटर दक्षिण में है. त्या ठिकाणी भगवान बलरामांनी धेनुकासुराचा वध केला होता. एक दिवस जेव्हा सर्व गोप सवंगडी मधुवनामध्ये गायी चारण्यासाठी त्या ठिकाणी आले होते, तेव्हा तालवनाच्या बाहेर त्या ठिकाणी अतिशय सुगंधी असा वायू त्या ठिकाणी सर्वत्र पसरलेला होता. तर तो सुगंधी वायू जो आहे, सुगंध जो आहे तो कशाचा आहे? तालवनामध्ये तालवृक्षांना लागलेल्या सुंदर सुंदर परिपक्व फळांचा तो सुगंध सर्वत्र दरवळत होता. परंतु समस्या असं होतं की त्या तालवनामध्ये एक असुर राहत होता, त्याचं नाव आहे धेनुकासूर. तो आपल्या अनेक सहयोग्यांबरोबर त्या ठिकाणी राहत होता आणि त्या तालवनाचं तो संरक्षण करत होता. आणि हा धेनुकासूर जो आहे तो गाढवाच्या रूपामध्ये त्या ठिकाणी राहत आहे आणि त्यांच्या सर्व प्रकारे आतंकामुळं त्या ठिकाणी कोणीही प्रवेश करू शकत नाही. कोणीही व्यक्ती त्या ठिकाणी जाण्याचं कधी धाडस करत नसायचा. पण ग्वालवाल भगवंतांचे गोप सवंगडी आहेत, त्यांनी इच्छा व्यक्त केली की आम्हाला तालवनातील ते मधुर फळ खायची आहेत. तर कृष्ण बलरामांना त्यांनी विनंती केली की तुम्ही काय करा, धेनुकासुराचा वध करा आणि काय होऊ शकतं, तालवन सर्व सामान्य लोकांना त्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी अनुमती प्राप्त होईल. त्या ठिकाणी सर्वजण स्वतंत्रपणे विचरण करू शकतील. आपल्या मित्रांबरोबर प्रेमवश कृष्ण बलरामांनी त्यांचं काय केलेलं आहे, निवेदन स्वीकार केलेला आहे. कृष्ण बलराम आणि ग्वालवाल ते भगवंतांच्या चरणकमलांचं अनुगमन करत त्या ठिकाणी गेलेले आहेत. तर अशा पद्धतीनं कृष्ण बलरामांनी त्या ठिकाणी त्या तालवनामध्ये प्रवेश केला होता. तसं सर्व परिक्रमाकारी भक्त सुद्धा तालवनाच्या दिशेनं अग्रेसर होत आहेत. तर भगवंतांच्या मधुर लीलांद्वारे भक्त काय होतात, आकर्षित होतात. भगवंतांच्या लीला ज्या आहेत त्या कानासाठी अतिशय मधुर आहेत. मधुरम मधुरम मधुरेभ्योपी मधुरम. तर भगवंतांच्या सर्व गोष्टी कशा आहेत, अतिशय मधुर आहेत. त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर बलरामांनी हातीच्या समान बल प्रदर्शित करत आपल्या शक्तिशाली बाहूंनी तालवृक्ष हलवायला सुरुवात केलेली आहे. पहा, तर बलरामांनी तालवनामध्ये प्रवेश करून काय केलेलं आहे, तालवृक्ष गदागदा हलवायला सुरुवात केलेली आहे. आणि अशा पद्धतीनं हलवायला सुरू केल्यानंतर काय झालेला आहे, तो आवाज झालेला आहे आणि धेनुकासूर त्या ठिकाणी आलेला आहे. तो सहन करू शकला नाही, कोण माझ्या या एरियामध्ये कोण प्रवेश केलेला आहे आणि अशा पद्धतीनं माझ्या अधिकाराच्या क्षेत्रामध्ये बाहेरचं कोण कसं काय येऊ शकतं, त्याला सहन झालं नाही. पहा, आणि हा धेनुकासूर मोठमोठ्यानं खिंकाळत त्या ठिकाणी आलेला आहे. सगळे असुर आणि प्रमुख असुर आहेत धेनुकार त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी बलरामांवरती आक्रमण करण्यासाठी सगळे एकत्रित आलेले आहेत. तर कृष्ण बलराम आणि बालक त्या ठिकाणी उभं राहून ते पाहू लागलेले आहेत. उन्हें आया देख कृष्ण बलराम एवं बालक खड़े होकर हंसने लगे. हंसने में व्यस्त बलराम का ध्यान हट गया और धेनुकासुर ने अपने पिछले 2 पैरों से उन्हें कस कर दुलती मारी. तर पहा, गाढव कधी पण काय करतं, मागच्या पायांनी लात मारतं. तर बलरामांवरती धेनुकासुरानं काय केलेलं आहे, मागच्या 2 पायांनी आक्रमण केलेलं आहे, लाथा मारलेल्या आहेत. तर बलरामांना तो लत्ता प्रहार म्हणजे केवळ जसं काय एखाद्यावरती आपण फुलांनी मारतो, फुलांनी मारणं म्हणजे काय, एखाद्याला जसं काय की गुदगुल्या खेळल्यासारखं. बलरामांना त्या धेनुकासुराचा लत्ता प्रहार म्हणजे जणू काय त्यांच्यावरती फुलांची वृष्टी करत आहे, अशा पद्धतीनं त्यांना अनुभव आलेला आहे. मग बलरामांनी काय केलं पहा, बलराम यद्यपि प्रहार वज्र के समान था, बलराम जी को इसका कुछ पता नहीं चला. त्यांना समजलं पण नाही की धेनुकासुर आपल्याला लात मारत आहे.
आपल्या प्रहाराचा बलरामावरती काहीही परिणाम झालेला नाहीये हे पाहून धेनुकासुराला आणखीनच राग आलेला आहे पहा. आणि रागामध्ये त्याचं चेतना किंवा त्याचा विवेक आहे तो नष्ट झालेला आहे. आणि पुन्हा धेनुकासूर बलरामांच्या समोर येऊन काय केलेलं आहे, पुन्हा बलरामांना लाथा मारू लागलेला आहे. पण यावेळी बलरामांनी काय केलेलं आहे, त्या धेनुकासुराचे दोन्ही पाय आपल्या हातामध्ये पकडलेले आहेत आणि दोन्ही पाय हातामध्ये पकडून त्या धेनुकासुराला काय केलेलं आहे, आकाशामध्ये गोल गोल फिरवत आहेत बलरामजी. तर आकाशामध्ये जेव्हा बलरामजी त्याला गोल गोल फिरवत आहेत तेव्हाच काय झालेलं आहे, त्या धेनुकासुराचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे पहा. आपण पाहू शकता या चित्रामध्ये की तर धेनुकासुराचे दोन्ही पाय, तर हे बलरामजी आहेत आणि पाठीमागं पहा त्या हातामध्ये वरती हिरव्या रंगाचं धेनुकासुर आहे. तर त्या धेनुकासुराला आकाशामध्ये भिरकावलेला आहे बलरामजींनी. बलराम द्वारा घुमाए जाते समय उस असुर के प्राण पखेरु उड़ गए। बलराम ने असुर को सबसे ऊंचे ताल वृक्ष पर फेंका था और असुर का शरीर इतना भारी था कि वह ताल वृक्ष टूटकर दुसरे वृक्ष पर गिरा. तर झाडावरती फेकलेलं आहे बलरामजींनी त्या धेनुकासुराला आणि ताल वृक्षावरती धेनुकासुराचं ते मृत शरीर पडल्यामुळे काय झालेलं आहे, तो ताल वृक्ष मोडलेला आहे आणि तो ताल वृक्ष दुसऱ्या वृक्षावरती पडला आणि त्या वृक्षाच्या ओझानं दुसरा वृक्ष पण मोडतो, पुन्हा तिसरा, चौथा, अशा पद्धतीनं सर्व वृक्ष, अनेक वृक्ष त्या ठिकाणी काय होतात, मोडतात. इस प्रकार अनेक वृक्ष गिर गए. प्रतीत होता मानो उस वन में तूफान आ रहा था जिससे एक एक करके वृक्ष गिर रहे थे. स्थानीय मंदिर में बलराम तथा उनकी नित्य संगिनी श्रीमती रेवती देवी के सुंदर विग्रह है. तर त्या ठिकाणी बलरामांचं विग्रह आहे आणि बलरामांबरोबर त्यांची पत्नी रेवती माता यांचा पण विग्रह आहे. त्यांचं दर्शन केल्यानंतर मंदिराच्या प्रांगणामध्ये 2 ताल वृक्षांचं दर्शन होतं. तर त्या ठिकाणी मंदिराच्या प्रांगणामध्ये 2 ताल वृक्ष पण आहेत पहा, आज पण त्यांचं दर्शन होतं. असं सांगितलं जातं की 5000 वर्षपूर्व ज्या ठिकाणी ताल वृक्षांचं पूर्ण बगीचा होता, आज केवळ त्या ठिकाणी 2च ताल वृक्ष आहेत. तर सर्व भक्त परिक्रमा करतात त्या ताल वृक्षांची आणि प्रेमपूर्वक त्या वृक्षांचं आलिंगन पण करतात. तर हे 2 वृक्ष भगवंतांच्या लीलांचे साक्षी आहेत असं सांगितलं जातं. म्हणजे 5 वर्षापूर्वी त्या ठिकाणी भगवंतांनी धेनुकासुराचा वध केला तेव्हा पण ते 2 वृक्ष होते आणि आज पण ते वृक्ष त्या ठिकाणी पाहायला भेटतात. ऑगस्ट सप्टेंबर भाद्रपद शुक्ल पक्ष एकादशीच्या दिवशी धेनुकासुराचा बलरामजींनी वध केला होता आणि त्याच्या स्मरणार्थ त्या ठिकाणी एका उत्सवाचं पण आयोजन केलं जातं. आणि त्याच ठिकाणी जे बलराम रेवती मंदिर आहे त्या मंदिराच्या बाजूला एक कुंड पण आहे. त्या कुंडाचं नाव आहे संकर्षण कुंड. तर आपण पाहू शकता या ठिकाणी बलराम रेवती यांचा विग्रह आहे. हरे कृष्ण हरे कृष्ण. तर हे विग्रह आहेत, बलरामजी आहेत आणि कृष्ण पण आहेत आणि रेवती पण आहे. तर अशा पद्धतीनं छोट्या रूपामध्ये जे दिसत आहेत ते आहेत कृष्ण, मध्ये आहेत बलरामजी आणि बाजूला माता रेवती आहे. कुंड की सीढ़ियों पर बैठकर हम वहाँ हुई लीला सुनने लगे. बलराम जी आदि गुरु है. जिस प्रकार बलराम ने धेनुकासुर का वध करके अपने मित्रों को मीठे ताल फल खाने के लिए बुलाया, उसी प्रकार गुरु ज्ञान अस्त्र से हमारी पाप की वासनाओं को नष्ट करके हमें कृष्ण भावना का अमृत चखने के लिए आमंत्रित करते हैं. तर पहा या ठिकाणी महत्त्वपूर्ण सिद्धांत हा आहे की भगवंतांनी धेनुकासुराचा वध नाही केलेला. धेनुकासुर जो असुर आहे त्याचा वध बलरामजींनी केलेला आहे आणि बलरामजी कोण आहेत, गुरुचे प्रतिनिधित्व करतात. बलरामजी आदि गुरु बलरामजी आहेत. तर बलरामजी गुरुच्या रूपामध्ये काय करतात, आपलं अज्ञान जे आहे ते नष्ट करत असतात. कृष्ण या ठिकाणी सांगत आहेत की
गुरु काय करतात, ज्ञान अस्त्र से हमारी पाप की वासना को नष्ट करके हमारा कृष्ण भावना का अमृत चखने के लिए आमंत्रित करते हैं. तर गुरु आपल्याला अशा पद्धतीनं काय करतात, ज्ञान प्रदान करून पाप वासना आपली नष्ट करत असतात, जिससे हम कृष्ण भक्ति के दुर्लभ एवं सर्वाधिक मधुर फल का आस्वादन कर सके. तर आपल्या हृदयामध्ये जी पाप वासना आहे ती नष्ट करण्याचं कार्य आपण स्वतः करू शकत नाही. जोपर्यंत गुरु आपल्यावरती कृपा करत नाहीये तोपर्यंत आपण आपली पाप वासना नष्ट करू शकत नाही. जे असाध्य कार्य आहे ते काय करतात, गुरु करतात. आणि अशा पद्धतीनं आपण कृष्ण भक्ती जे आहे ते दुर्लभ फळ आपण त्याचं आस्वादन करू शकतो. हमारी प्रारंभिक परिक्रमाओं में एक बार तालवन में हमारी भेंट परम पूज्य नारायण महाराज से हुई. दोनों के कीर्तन दल एक हो गए और भक्तों ने आलिंगन एवं एक दूसरे को प्रणाम किया. उस कीर्तन का आनंद आज भी मेरी स्मृति में जिवंत बना हुआ है. तर हे परमपूज्य नारायण महाराज जे आहेत ते गौडीय मठाचे संन्यासी आहेत. तर त्यांचं पण परिक्रमा दल असतं. तर त्यांची आणि आपली इस्कॉनची परिक्रमा एक दिवस त्या ठिकाणी भेट झाली होती आणि त्या ठिकाणी सुंदर संकीर्तन झालं होतं. गुरु महाराज आठवण सांगतायत. तर तालवनाचं परिक्रमा झाल्यानंतर तालवनातून पुढे गेल्यानंतर आपली परिक्रमा पोहोचते कुमुदवनामध्ये. कुमुदवन की जय. तालवन से हम दक्षिण पश्चिम में कुमुदवन की ओर चले. जल कमलिनी को कुमुद कहा जाता है. तर पाण्यामध्ये कमळ पुष्प उगवतात. तर ते पाण्यामधले जे कमळ आहेत त्यांना कुमुद असं म्हटलं जातं. एक समय यह वन लाल कुमुद फूलों से भरा रहता था, इसलिए इसका यह नाम पड़ा. कृष्ण बलराम अपने मित्रों के साथ इस वन में गाय चराते और भोजन का आनंद लेते. तर लाल कमळ उमलायची त्या ह्याच्यामध्ये कुंडामध्ये आणि कृष्ण बलराम त्या ठिकाणी गायी चारण्याचा आनंद घ्यायचे. कृष्ण बलराम अपने मित्रों के साथ इस वन में गाय चराते और भोजन का आनंद लेते. मधुवन से निकलकर तालवन में प्रवेश करते समय हम पीछे मुड़े. पहले छोड़े गए वन को और फिर पुनः मुड़कर प्रवेश किए जाने वाले वन को प्रणाम किया. आदिवराह पुराण में कहा गया है, हे देवी, हे तिसरं वन आहे. कुमुदवन परमश्रेष्ठ वन आहे. या वनाची यात्रा करणारा व्यक्ती माझ्या धामामध्ये पूजनीय बनतो. तर पहा, कुमुदवनाची यात्रा जो व्यक्ती करतो त्या व्यक्तीची पूजा भगवंतांच्या धामामध्ये होते असं वर्णन भक्ती रत्नाकर ग्रंथामध्ये आलेलं आहे. तर जे कुमुद वनामध्ये एक कुंड आहे, पद्मकुंड. तर या पद्मकुंडामध्ये परिक्रमाकारी भक्त आनंद घेतात स्नान करण्याचा. पद्मकुंडाचं जल प्रातःकालीन सूर्यकिरणांमुळे चमकत आहे. असं सांगितलं जातं की भगवान कपिल देवांनी या ठिकाणी तपस्या केली होती. कुंडाच्या जवळ त्यांचं एक छोटंसं मंदिर आहे. वराह पुराणामध्ये सांगितलेलं आहे की या कुंडामध्ये स्नान करणारा व्यक्तीमध्ये त्याच्या हृदयामध्ये समस्त वैदिक ज्ञान प्रकट होतं. पहा, विशेषतः कुंडाची सांगतात की जो कोणी पद्मकुंडामध्ये स्नान करेल त्या व्यक्तीच्या हृदयामध्ये सर्व वैदिक ज्ञान प्रकट होतं. तर असा विचार करून भक्त त्या ठिकाणी कुंडामध्ये डुबक्या लावू लागलेले आहेत आणि भक्त विनोद करत आहेत की गुडघ्यापर्यंत किंवा कमरेपर्यंत त्या ठिकाणी बुडलेले आहेत. तर म्हणतायत की अर्ध ज्ञान मला प्रकट झालेला आहे. भक्त बोले, मैं 1/3 वैदिक शास्त्रों को समझ गया हूँ. यह भक्तिशास्त्री पढ़ने से कहीं अधिक सरल है. तर पहा, आपल्याला अनुभव असेल ज्यांनी भक्तिशास्त्री किंवा वेगवेगळे कोर्स केलेले आहेत. तर त्या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन क्लासेस अटेंड करावे लागतात. त्याचबरोबर श्लोक पठण करावं लागतं. त्याच्यानंतर भरपूर लिखाण करावं लागतं. परीक्षा द्यावी लागते आणि हे सगळं केल्यानंतर मग आपल्याला थोडंफार ज्ञान प्राप्त होतं. तर भक्त म्हणत आहेत की कुंडामध्ये स्नान केल्यानंतर त्या ठिकाणी ज्ञान प्राप्त होत असेल तर भक्तिशास्त्री करण्यापेक्षा हे किती सरळ आहे. कुछ वर्षों पूर्व एक परिक्रमा के दौरान हमें पता चला कि हमारा प्रसाद लाने वाला ट्रैक्टर किन्हीं कारणों से नहीं पहुंच पाएगा. तर अशा पद्धतीनं कधी कधी काही कारणास्तव प्रसाद पण येत नहीं. हमें भगवान के वचनों पर विश्वास था कि व्रज में
कोई भूखा नहीं रहता। कुछ भक्त दौड़कर अगले गांव में गए और भोजन की व्यवस्था में जुट गए. तर प्रसाद येणार नाहीये तर मग काहीतरी व्यवस्था पण केली पाहिजे. जब परिक्रमा दल वहां पहुंचा तो एक ब्रजवासी हमें अपने घर ले गए. बाल्टियों में भर भर कर छाछ तथा गुड़ द्वारा हमारा स्वागत किया गया. राधा कुंड दासी ब्रजवासी स्त्रियों के साथ मिलकर रोटियां बेलने और गोबर के उपलों पर उन्हें सेकने लगी. शीघ्र ही आचार लाया गया और हम सब प्रसाद सेवा के लिए बैठ गए. तर पहा, भगवंत कधी कोणाला उपाशी ठेवत नाहीत. यद्यपि परिक्रमेचा प्रसाद काही कारणास्तव आला नाही, परंतु ब्रजवासी त्या ठिकाणी जे आहेत त्यांनी काय केलं, सर्वांची प्रसादाची व्यवस्था केली. त्या ठिकाणी भक्तांनीच काय केलं, कुकिंग केलेलं आहे आणि सर्वजणी प्रसादाचा आनंद घेतला. सब भक्तों ने एक मत से कहा कि वे जीवन भर ब्रजवासियों के ऐसे उदार आतिथ्य एवं प्रसाद के अद्भुत स्वाद को भूल नहीं पाएंगे. श्री श्री निताई गौर सुंदर महाप्रसाद की जय. ग्रामीण क्षेत्रों में हम अनेक छोटे छोटे गांवों से गुजरते. मार्ग में एक जगह चरखी में जूता बैलगणने का रस निकाल रहा था. तर आपण पाहिलं असेल कधी कधी चरखा असतो आणि त्या चरख्यामध्ये ऊसाचा रस काढला जातो. तर बैलांचा उपयोग केला जातो त्याच्यासाठी. लाकडी घाणा असतो आणि त्याला बैल जोडलेला असतो. बैल गोल फिरत असतो आणि त्या चरख्यामध्ये ऊस घातला जातो आणि दुसऱ्या बाजूने रस बाहेर पडतो. फिर क्या, सबके थैलों से लोटे निकल आए और गाढ़े स्वादिष्ट रस ने सबके गलों को तर कर दिया. इतना ही नहीं, चरखी वाले ने हमें गन्ने ले जाने के लिए भी कहा. तरोताज़ा होकर हम आगे बढ़े. कुछ देर में देहाती कच्चा रास्ता समाप्त हुआ और हम शंतनुकुंड जाने वाली पक्की सड़क पर पहुंचे. अशा पद्धतीनं काही स्थानांचं दर्शन झालेलं आहे. आता परिक्रमा काही काळ काय होणार आहे, चालत पुढं चालेल. कुछ यात्री लंगडा रहे है. तर पहा, आता आजचा आपला 5वा दिवस आहे परिक्रमेचा. तर 3-4 दिवस परिक्रमेमध्ये चालून बऱ्याच भक्तांना अनेक समस्या निर्माण होतात. तर कधी आधी चाललेले नसतात, मग कोणाच्या पायी लंगडू लागतो, गुडघे दुखू लागतात, कोणाच्या पायाला तळव्यांना जखमा होतात किंवा छाले पडतात, काही भक्त लंगडत चालतात. तर अशा पद्धतीनं थोडंसं त्यांचं तपस्या वाढतं किंवा थोडं कष्ट त्यांना होत असतात. मैंने कुछ भक्तों को पैरों में कपड़े की पट्टी बंधी देखी और पहले से अधिक भक्त जूते पहने दिखाई दिए. तर काही भक्त पायाला चालताना त्रास होऊ नये म्हणून काय करतात, कपडा बांधतात. तर काही भक्त जे आहेत सुरुवातीला तर बिना चप्पलचं करतात, परंतु त्रास होऊ लागतो, नंतर मग पुन्हा चप्पल न करू लागतात. कुछ भक्त केवल एक ही जूता पहने थे. हम धीरे चलने लगे. छायादार स्थानों पर ठहर कर धीमी गति चल रहे यात्रियों की परीक्षा करते. तर अशा पद्धतीनं परिक्रमा पुढं जात आहे. भक्त जे आहेत ते अलग अलग ठिकाणी थोडंसं विश्राम पण करतात. टारकोल की सड़क सूरज से तप रही है और गर्मा हवा के उठने से दूर के दृश्य धुंधला रहे हैं. दूरदृष्टि डालने पर हमें शंतनुकुंड पर स्थित मंदिर का ऊंचा गुलाबी गुंबद दिखाई पड़ा. हमारे पैरों में पीड़ा हो रही है, परंतु हमारे चेहरे मुस्कुरा रहे हैं. इस गर्मी में प्रत्येक पग हमारा शुद्धिकरण कर रहा है. हमें अपने वास्तविक घर गोलोक वृंदावन के निकट ला रहा है. तर परिक्रमेमध्ये चालणं म्हणजे काय आहे, एक प्रकारे खूप मोठं यज्ञ संपन्न केल्याप्रमाणे आहे. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, त्याच्यामध्ये सांगतात की नाम घेता चाली यज्ञ पावलो पावली. तर आपण परिक्रमेमध्ये किंवा आपण पंढरपूरला दिंडीमध्ये जात असतो पहा, तर काय करतो, त्या ठिकाणी पण आपण पैदल यात्रा करत असतो. तर यात्रा करत असता भक्त काय करतात, एक तर नाम संकीर्तन करतात किंवा नाम जप करतात. तर अशा पद्धतीनं काय चालू असतं, आध्यात्मिक कार्य चालू असतात. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.
कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। सर्वांनी स्वतःला म्यूट करा, सर्वांनी काय बघतायचं। हरे कृष्ण 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 हरे ओके। तर आपण जेव्हा जॉईन करतो तर तेव्हा आपलं माईक चालू राहतं कधी कधी, तर आपण स्वतःला म्यूट करायचं आहे जेणेकरून आपला आवाज पण येणार नाही सर्वांना। तर अशा पद्धतीनं परिक्रमा शांतनुकुंडावरती पोहोचते। तर हे शांतनुकुंड विशेष आहे पहा। या शांतनुकुंडाबद्दल वर्णन करतात गुरु महाराज सांगतात या ठिकाणी, शांतनुकुंड जे आहे ते सुकलेलं आहे। सूर्याच्या उष्णतेमुळं भूमी त्या ठिकाणी धूळ आहे, सर्वत्र धूळ उडत आहे उष्णतेनं। हम कीर्तन करते हुए शांतनु बिहारी मंदिरामध्ये सर्व भक्त पोहोचलेले आहेत पहा। हे शांतनु बिहारी मंदिर आणि हे शांतनु कुंड जे आहे, तर रस्त्याच्या कडेला कुंड आहे आणि कुंडाच्या बरोबर मध्यभागावरून पूल आहे। त्या पुलावरून पुढं पलीकडे गेल्यानंतर पायऱ्या चढून मंदिरावरती जावं लागतं पहा, अशा पद्धतीनं। तर वरती पहाड आहे, छोटंसं काय म्हणतो टेकडी आहे, त्या टेकडीवरती शांतनु बिहारींचं मंदिर आहे। तर त्या ठिकाणी सर्व भक्त जातात। 5 व्रजवासी मधुर सुरतालामध्ये त्या ठिकाणी घंटे वाजवत आहेत आणि श्रीकृष्णांच्या नावाचं त्या ठिकाणी गायन करत आहेत। शांतनु बिहारी का रंग काळा आहे आणि त्यांची कंबर जी आहे एकदम छोटी आहे। श्रीमती राधा राणीची उंची छोटी आहे आणि सोनेरी वर्णाची त्याची मूर्ती आहे। राधाकृष्णांच्या लाल वस्त्रांमध्ये चमकणारा त्या ठिकाणी, तर अशा पद्धतीनं भगवंतांचं वस्त्र जे आहे ते अतिशय सुंदर चकाकी आहे त्याच्यामध्ये। तर बाह्य रूपानं जर पाहिलं तर गाव जे आहे ते निर्धन वाटत आहे, गरीब लोक वाटत आहेत आणि एकदम शांत असं वाटत आहे। परंतु त्या ठिकाणी मंत्रमुग्ध करणारे भगवंतांचं दर्शन केल्यानंतर गावाची उत्कट भक्ती जी आहे त्या ठिकाणी पाहायला भेटत आहे। सुंदर असं भगवंतांचं रूप पाहिल्यानंतर गावकरी लोकांचं भक्ती त्या ठिकाणी पाहायला भेटत आहे। पूर्ण व्रजमध्ये हे विग्रह निसंतान दंपती जे आहेत त्यांना संतान प्रदान करण्यासाठी प्रसिद्ध आहेत। तर हे शांतनु बिहारी जे भगवंत आहेत त्यांचं विशेषता सांगतात या ठिकाणी की ते काय करतात, ज्या लोकांना संतान उत्पत्ती होत नाहीये त्या लोकांना भगवंतांना त्या ठिकाणी प्रार्थना केल्यावर काय होते, संतान प्राप्ती होते। मंदिर पुजारींनी त्या ठिकाणी दंपतींचं लिस्ट पण त्या ठिकाणी लावलेलं आहे। ज्या लोकांना पूर्वी संतान प्राप्त होत नव्हतं परंतु त्यांनी शांतनु बिहारींना प्रार्थना केल्यानंतर काय झालं, त्यांना पुत्र प्राप्ती झालेली आहे। तर त्या ठिकाणी जे कुंड आहे त्या कुंडातलं पाणी ब्रजवासी मुलं सर्व परिक्रमाखाली भक्तांवरती फेकतात आणि त्यांच्याकडून दक्षिणा मागत आहेत। जवळच निकट दतिहा नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी श्रीकृष्णांनी दंतवक्राचा वध केलेला आहे पहा। भक्ती रत्नाकरमध्ये सांगितलेलं आहे की कुरुक्षेत्रामध्ये ब्रजवासियांच्या मिलनानंतर भगवान श्रीकृष्णांनी वृंदावनामध्ये जाण्याची तीव्र इच्छा त्यांच्या मनामध्ये झाली होती। मथुरेमध्ये दंतवक्राचा वध केल्यानंतर केवळ एक कारण होतं, वास्तवामध्ये भगवंतांना अतिप्रिय त्यांचे पार्षद आहेत त्यांना भेटण्याची खूप इच्छा होती। मथुरेमध्ये भगवंत तेव्हा आले होते। तर दंतवक्राचा वध करून भगवंत मथुरेला आले। दंतवक्राचा वध करणं हे कारण होतं परंतु विशेष भगवंतांची इच्छा होती की ब्रजवासियांना भेटणं। तर ब्रजवासियांना भेटण्यासाठी भगवंत मथुरेला आले होते। दंतवक्र को यह नाम इसलिए मिला क्योंकि उसके दांत टेढ़े मेढ़े थे। दतिहा गांव का नाम दंतवक्र वध से जुड़ा है।
दती शब्द दंत से आया है और हा का अर्थ मारना। तर दंत आपल्याला माहिती आहे, दंत म्हणजे दात, आणि हा दंतवक्र जो असुर आहे त्याचे दात कसे होते, वाकडे तिकडे होते, आणि म्हणून त्याचं नाव दंतवक्र आहे, आणि याचा वध भगवंतांनी त्या ठिकाणी केला होता। तर हम शंतनु कुंड के निकट बैठ गए और राधा रमन स्वामी के मुख से इस स्थान पर हुई लीला सुनने लगे। तर आता राधा रमन गोस्वामी महाराज पहा या ठिकाणचं लीला वर्णन करतात। महाराज शंतनु ने यहाँ से ऐसे पुत्र को प्राप्त करने के लिए तप किया था जिसकी ख्याति अमित हो तथा जो अपनी इच्छा से अपनी मृत्यू के समय का चयन कर सके। तर हे महाभारताचं प्रारंभिक वर्णन आहेत पहा। तर शंतनु महाराज जे आहेत ते खूप महान असे राजा आहेत, आणि या शंतनु महाराजांचं ओळख असं आहे की जसं की पांडव आहेत, पांडवांचे वडील आहेत पांडू महाराज, आणि कौरवांचे वडील आहेत धृतराष्ट्र। तर धृतराष्ट्र आणि पांडू यांचे वडील जे आहेत ते कोण आहेत, त्यांचं नाव आहे पांडू, आणि धृतराष्ट्राचे वडील आहेत काय नाव आहे त्यांचं, चित्रांगद आणि विचित्रवीर्य। तर विचित्रवीर्य जे आहेत ते पांडू आणि धृतराष्ट्राचे वडील आहेत, आणि विचित्रवीर्य जे आहेत त्यांचे वडील कोण आहेत, हे आहेत शांतनु महाराज। शांतनु महाराजांना पहिल्यांदा भीष्मदेवांचा त्यांचा जन्म झाला, आणि नंतर त्यांनी दुसरा विवाह केला होता सत्यवती बरोबर। तर सत्यवतीपासून विचित्रवीर्य चित्रांगद हे पुत्र झाले होते। म्हणजे विचित्रवीर्यांचे सावत्र भाऊ आहेत भीष्मदेव, आणि अशा पद्धतीनं भीष्मदेव, विचित्रवीर्य, चित्रांगद ह्यांचे वडील शांतनु महाराज आहेत, भीष्मदेवांचे वडील। तर भीष्मदेवांच्या प्राप्तीसाठी शांतनु महाराजांनी या कुंडावरती तपस्या केली होती पहा। तर याचं वर्णन या ठिकाणी सांगतात। शांतनु महाराजांनी काय केलं, तपस्या केलेली आहे, आणि तपस्या करण्याचा त्यांचा उद्देश काय होता की जो अमित आणि जो इच्छा मृत्यूचं वरदान ज्याला प्राप्त असेल असा पुत्र त्यांना प्राप्त करायची इच्छा होती, आणि यासाठी त्या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे, तपस्या केली। तर पहा, यांनी तपस्या केल्याचा परिणाम म्हणून त्यांना जे संतान प्राप्त झालं ते कोण आहेत, भीष्मदेव आहेत। तर 12 महाजन आहेत, 12 महाजनांची नावं ऐकली असतील आपण, स्वयंभू, शंभू, नारद, कुमार, कपिल, मनु, प्रल्हाद, जनक, भीष्म, बळी महाराज, त्याच्यानंतर ब्रह्माजी आणि यमराज। तर अशा पद्धतीनं 12 महाजन आहेत। या 12 महाजनांमध्ये भीष्मदेव एक आहेत। प्रल्हादो जनको भीष्मो बलिर्वय्यासखिर वयम। तर हे भीष्मदेव जे आहेत ते साधारण नाही आहेत, तर त्यांचे अनेक पराक्रम जे आहेत आपल्याला महाभारतामध्ये ऐकायला भेटतात। वर्षों पश्चात श्री कृष्ण अपने मित्रों के साथ खेलने शंतनु कुंड पर आए। तर या शंतनु कुंडावरती म्हणजे लाखो वर्षापूर्वी शंतनु महाराजांनी त्या ठिकाणी तपस्या केलेली आहे, आणि त्याच्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा त्या ठिकाणी येऊन काय केलेलं आहे, लीला संपन्न केलेल्या आहेत। भीष्मदेवांचा इतिहास सांगताना सांगतात की पूर्वजन्मामध्ये भीष्मदेव देव नावाचे एक वसू होते, 8 वसूंमध्ये ते प्रमुख होते पहा, आणि स्वर्गामध्ये एका ब्राह्मणाची गाय चोरल्याचं कारण म्हणून काय झालेलं आहे, त्यांना वशिष्ठ ऋषींद्वारा त्या ठिकाणी भौतिक जगामध्ये भूतलावरती जन्म घ्यायचा शाप भेटलेला आहे। तर आपल्याकडून झालेला अपराध याचा त्यांना जाणीव झालेली आहे, आणि त्यांनी काय केलेलं आहे, ती गाय जी आहे ब्राह्मणाची, ती गाय त्यांना पुन्हा म्हणजे ही गाय वशिष्ठ ऋषींची गाय त्यांना त्यांनी पुन्हा दिलेली आहे, आणि त्यांना क्षमा याचना करीत आहेत। तर गाय पुन्हा दिल्यानंतर क्षमा याचना केल्यावर त्या ठिकाणी मुनींना त्यांनी प्रार्थना करत आहेत, परंतु एकदा उच्चारण केलेलं शाप जे आहे ते काय पुन्हा माघारी घेता येत नाही। म्हणून वसूंची सांत्वना करण्यासाठी वशिष्ठांनी काय केलेलं आहे, एक वसू सोडून बाकीच्या 7 वसूंना त्यांनी म्हटले की तुम्ही काय व्हाल,
जन्म झाल्यानंतर तुरंत पुन्हा तुम्हाला स्वर्गाची प्राप्ती होईल. भूतलावरती तुम्ही जन्म घ्याल, परंतु जन्म झाल्यानंतर तुमचा लगेच काय होईल, मृत्यू होईल आणि पुन्हा तुम्ही स्वर्गामध्ये याल. तर अशा पद्धतीनं, परंतु त्यांच्यापैकी एक वसू जो आहे, जो प्रमुख होता, तर त्याला मात्र काय करावं लागेल, त्या ठिकाणी जास्त कालावधीपर्यंत राहावं लागेल. पूर्ण जीवनभर पृथ्वीवरती त्याला राहावं लागेल. तर अशा पद्धतीनं वसूंची निराशा पाहून स्वर्गामध्ये वाहणारी गंगा जी आहे तिला थोडंसं दया आलेली आहे पहा. तर गंगा स्वर्गामध्ये पण वाहते पहा. गंगा 4 विभाग आहेत गंगेचे. स्वर्गामध्ये वाहणारी, पृथ्वीवरती राहणारी, पाताळ लोकामध्ये वाहणारी, आध्यात्मिक जगतामध्ये. अशा पद्धतीनं पृथ्वीवरती आपण त्याला गंगा म्हणतो. तर ही गंगा जी आहे तिला दया आलेली आहे आणि गंगा तयार होते. मी काय बनेन, यांची आई बनेन भूतलावरती. तर अशा पद्धतीनं गंगा जी आहे ती पृथ्वीवरती व्यक्तिरूपामध्ये प्रकट होते. गंगादेवीने एक अनुबंधवरती महाराज शंतनूशी विवाह केलेला आहे. तर त्यांचा जो शर्त आहे, गंगादेवीनं त्यांच्याशी एक शर्त ठेवलेली आहे की जोपर्यंत शंतनू महाराज कोणत्याही प्रकारचं तक्रार करणार नाहीयेत तोपर्यंत गंगा शंतनू महाराजांबरोबर राहील. ज्या दिवशी शंतनू महाराज गंगादेवीला तिच्याकडे तक्रार करतील किंवा तिला प्रश्न विचारतील की तू असं का करत आहेस, अशा पद्धतीनं जेव्हा ते प्रश्न विचारणार तेव्हा गंगा जी आहे त्यांना सोडून जाईल, असं तिनं एक वचन त्यांना दिलं होतं. तर झालेलं काय आहे पहा. सलग 7 वर्ष गंगेनं काय केलेलं आहे, प्रत्येक वर्षी एका बाळाला जन्म दिलेला आहे. आणि प्रत्येक वर्षी ते बालक जन्माला आल्यानंतर काय करायची गंगा, ते गंगेमध्ये त्याला सोडून द्यायची पहा. आणि गंगेमध्ये त्याचं काय व्हायचं, नष्ट व्हायचं ते बालक. तर अशा पद्धतीनं 7 वेळा 7 वर्ष तिनं काय केलेलं आहे, 7 बाळांना त्या गंगेमध्ये सोडून दिलेलं आहे प्रवाहामध्ये. आणि नियमानुसार किंवा ठरल्यानुसार काय झाले, ते बालक स्वर्गातले वसू होते आणि ते पुन्हा जन्म झाल्यावरती ते पुन्हा स्वर्गामध्ये गेलेले आहेत. परंतु महाराज शंतनू जे आहेत अत्यंत उद्विग्न पहा. स्वाभाविक आहे, कोणत्या वडिलांना हे आवडेल की पत्नी जी आहे तिच्या जन्मदात्या मुलांना काय करत आहे, अशा पद्धतीनं प्रवाहामध्ये सोडून देत आहे. तर शंतनू महाराज अतिशय दुःखी झालेले आहेत आणि त्यांना आठवण आहे की हिनं काय वचन दिलेलं आहे किंवा हिला जर आपण विचारलं तर ती निघून जाणार आहे. परंतु तरीसुद्धा त्यांनी काय केलं, तिच्या विरोधामध्ये तिला थोडंसं खडसावलेलं आहे. तब उनके 8वें पुत्र का जन्म हुआ, उसकी नियति भी अपने भाइयों जैसी ही थी, परंतु इस बार राजा की सहन शक्ति अपनी सीमाएं पार कर गई. तर शंतनू महाराज सहन करू शकले नाहीत आणि त्यांनी काय केलेलं आहे, उन्होंने अपने पुत्रों की हत्या करने के लिए गंगा देवी की भर्त्सना की. गंगा देवीची त्यांनी काय केलेली आहे, निंदा केलेली आहे. आणि त्यावेळी जी गंगा आहे तिनं काय केलेलं आहे, वशिष्ठ मुनींचं शापाबद्दल वर्णन करून सांगितलं शंतनू महाराजांना आणि सांगितलं की हे जे 8वं पुत्र आहे ते शंतनू महाराजांबरोबर पृथ्वीवरती राहील. 7 पुत्र तर निघून गेले, परंतु 8वं जे पुत्र आहे ते स्वतः त्या ठिकाणी राहणार होतं. आणि अशा पद्धतीनं शंतनू महाराजांनी त्याची निंदा केल्यामुळं गंगादेवी काय करते, त्या ठिकाणावरून अप्रकट होते. स्वर्गामध्ये ती पुन्हा येते. उन्होंने शंतनू को वचन दिया कि 16 वर्ष पश्चात वे उसे एक प्रतिभावान शक्तिशाली योद्धा बनाकर उन्हें लौटा देगी. तर तिनं त्या बाळाला पण घेऊन गेलेली आहे स्वर्गामध्ये, पण वचन सांगितलं की 16 वर्षानंतर काय होईल, तो पुन्हा पृथ्वीवरती येईल आणि त्याचं नाव असेल देवव्रत. तर पहा, अशा पद्धतीनं गंगादेवी काय करते, स्वर्गामध्ये घेऊन जाते आणि त्या ठिकाणी त्यांना सर्व प्रकारे युद्ध कौशल्य आहे, शास्त्रज्ञान आहे, वैदिक ज्ञान आहे, या सर्व गोष्टींमध्ये त्या ठिकाणी त्यांना प्रशिक्षण होतं आणि मग पुन्हा देवव्रत नाव होतं त्यांचं आणि पुन्हा पृथ्वीवरती येतात. तर आता पुढं काय घडतं पहा. गंगा तर स्वर्गामध्ये निघून गेली आणि 16 वर्षानंतर पुन्हा म्हणजे भीष्मदेव जे आहेत ते पृथ्वीवरती पुन्हा आलेले आहेत.
तर शंतनू महाराज आता एकटेच आहेत. त्यांची पत्नी गंगा जी आहे ती आता नाही आहे, ती स्वर्गामध्ये पुन्हा गेलेली आहे. तर शंतनू महाराज एकटे आहेत. एक दिवस शंतनू महाराज शिकार खेळण्यासाठी वनामध्ये गेलेले आहेत. तर वनामध्ये गेलेले असताना त्यांना एक ठिकाणी त्यांनी काय पाहिलेलं आहे पहा, एक पुत्री त्यांनी पाहिलेली आहे. तर ही मासेमारी जे कोळी असतात त्यांची कन्या होती आणि तिचं नाव आहे सत्यवती. तर ही सत्यवती जी आहे ती साधारण स्त्री नाही आहे. तर ती जी आहे तिच्या शरीरामधून काय होत होतं, सुगंध दरवळत होता सर्वत्र आणि खूप सुंदर असं सौंदर्य होतं तिचं. तर त्या सत्यवती बरोबर शंतनू महाराजांना विवाह करण्याची इच्छा झालेली आहे. पण सत्यवतीचे जे वडील होते, जे कोळ्यांचे प्रमुख होते, तर त्यांनी एक अट ठेवलेली आहे. ती अट अशी आहे की सत्यवतीपासून शंतनू महाराजांना जो पुत्र होईल तो राजा झाला पाहिजे. तो जर राजा होऊ शकत असेल तरच सत्यवतीचा विवाह तुमच्याबरोबर केला जाईल. तर अशा पद्धतीनं अट ठेवल्यामुळं शंतनू महाराजांना तर आधीच एक पुत्र आहे सत्यव्रत, आणि तो ज्येष्ठ पुत्र असल्यामुळं त्याचा अधिकार राजा बनण्याचा आहे. आणि आता दुसरा विवाह केल्यानंतर जो पुत्र होईल तो तर कनिष्ठ असणार आहे, मग तो कसा काय राजा बनू शकतो. तर ही अट काय पूर्ण होऊ शकणार नाही. हे जाणून शंतनू महाराज काय करतात, विवाह करण्याचं टाळतात. तर पुढं काय होतं पहा, देवव्रत ने अपने पिता की निराशा देखी. तर देवव्रत जे आहेत गंगेचे पुत्र, ते पाहतात की आपले पिताजी जे आहेत ते निराश आहेत. त्यांचं राज्यावरती ध्यान नाही आहे, त्यांचं सर्व व्यवस्थापनाकडे लक्ष नाही आहे, सदैव निराश राहतात. तर त्यांनी आपल्या मंत्र्यांकडून चौकशी केली आणि त्यांनी जाणून घेतलं की आपले वडील का निराश आहेत, अप्रसन्न का आहेत. तर पहा अशा पद्धतीनं सत्यव्रतांनी जाणून घेतल्यानंतर त्यांना समजलं की सत्यवतीशी आपल्या वडिलांना शंतनू महाराजांना विवाह करायचा आहे. तर स्वतः देवव्रत काय करतात, गंगेचे पुत्र देवव्रत त्या कोळ्याला जाऊन भेटतात आणि त्यांना विनंती करतात की तुमच्या मुलीचा म्हणजे सत्यवतीचा विवाह माझ्या वडिलांबरोबर तुम्ही करा. अशा पद्धतीनं सत्यवती जी आहे तिचे वडील त्यांनी काय केलेलं आहे, थोडंसं संशय व्यक्त केला आहे की जी माझी कन्या आहे सत्यवती, तिचा जो पुत्र असेल तो राजा बनणं आवश्यक आहे. तर जे सत्यव्रत आहेत ते तयार होतात, देवव्रत की तुमच्या मुलीचा जो पुत्र असेल तोच राजा बनेल, मी काय राजा बनणार नाही. पण असं तोंडी दिलेलं वचन कोण त्याच्यावरती विश्वास ठेवणार. आणि अशा पद्धतीनं भविष्यामध्ये त्याचा विचार बदलू पण शकतो देवव्रताचा. तर म्हणून त्या ठिकाणी काय झालेलं आहे पहा, पुत्र जो आहे त्यांचा अधिकार होता ज्येष्ठ पुत्र असल्यामुळे देवव्रताचा की ते राजा बनू शकत होते. पण जर का सत्यव्रतीला पुत्र झाले तर त्या पुत्रांचं काय होणार, असा संशय होता कोळ्याला. म्हणून त्या ठिकाणी आपल्या वडिलांचं सुख पहा, हे विशेषता आहे यांची की यद्यपि पुत्र आहेत परंतु त्यांचं इच्छा काय आहे, आपले वडील जे आहेत ते सुखी व्हायला पाहिजेत. वडिलांना त्यांची इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे, त्यांचं नैराश्य दूर व्हायला पाहिजे, त्यांची अप्रसन्नता दूर व्हायला पाहिजे. तर हा हेतू आहे. तर भागवतामध्ये पण 3 पुत्रांचं वर्णन केलेलं आहे पहा. नवम स्कंदामध्ये ययातीची कथा येते. त्या ययातीच्या कथेमध्ये सांगतात की तो पुत्र उत्तम पुत्र आहे जो आपल्या वडिलांची इच्छा जाणतो आणि त्यांनी सांगायच्या आधी ती इच्छा पूर्ण करतो. त्याला प्रथम श्रेणीचा पुत्र म्हटलेला आहे. त्याच्यानंतर द्वितीय श्रेणीचा पुत्र तो आहे जो वडिलांनी सांगितल्यानंतर ते कार्य करतो, त्याला द्वितीय म्हणजे सांगितल्यावरती करतो, त्याला द्वितीय श्रेणीचा म्हटलेला आहे पहा. सांगायच्या आधी जो करतो तो प्रथम श्रेणीचा आहे. आणि जो पुत्र सांगितल्यानंतर सुद्धा करत नाहीये त्याला तृतीय श्रेणीचा म्हटलेला आहे, 3rd क्लास म्हटलेला आहे त्याला. तर पहा, भीष्मदेव जे आहेत ते आपल्या वडिलांची इच्छा जाणतात आणि त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी
त्यांनी न सांगता काय करत आहेत, प्रयत्न करत आहेत. तर अशा पद्धतीनं भीष्मदेव जे आहेत म्हणजे आधी देवव्रत नाव आहे त्यांचं, ते प्रयत्न करत आहेत. तर आपल्या पित्याला आनंद प्रदान करण्यासाठी, त्यांना सुखी करण्यासाठी त्या ठिकाणी जे देवव्रत आहेत त्यांनी त्या कोळ्याला वचन दिलं, म्हणे की मी आजीवन काय करेन, ब्रह्मचर्य व्रत धारण करेन. तर अशा पद्धतीनं भीष्मदेवांनी प्रतिज्ञा केली की आजीवन मी काय करेन, ब्रह्मचर्य व्रत धारण करेन. अशी प्रतिज्ञा केल्यानंतर स्वर्गीय देवता सुद्धा त्या ठिकाणी आश्चर्यचकित होतात. तर ते आश्चर्यचकित होऊन काय म्हणतात, भीष्म भीष्म म्हणजे भीषण अशी तपस्या किंवा भीषण असं व्रत संकल्प त्यांनी केला, म्हणून देवता सुद्धा आश्चर्यचकित होऊन काय करतात, उद्गार काढतात भीष्म असं. आणि अशा पद्धतीनं तेव्हापासून देवव्रताचं नाव काय पडलं, भीष्म असं पडलेलं आहे. तर या ठिकाणी सांगतात की जसं भीष्मदेवांनी आजीवन ब्रह्मचर्य व्रत धारण करण्याचा संकल्प केला, उसी क्षण आकाशवाणी हुई, भीष्म अर्थात भीषण प्रतिज्ञा करने वाला. महाभारत के पहले अध्याय और परिशिष्ट में इस घटना का वर्णन है. तर महाभारतामध्ये याचं वर्णन आहे. तर अशा पद्धतीनं पहा, आपल्या वडिलांच्या सुखासाठी त्यांनी काय केलेलं आहे, राजकुमार आहेत पहा, आणि राजकुमार काय करत आहे, ब्रह्मचर्य व्रत धारण करत आहेत. राजकुमार म्हणजे त्या ठिकाणी अनेक प्रकारचे ऐश्वर्य असतात, अनेक प्रकारच्या सुंदर सुंदर राजकुमारींशी तो विवाह करू शकतो आणि कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या सोयी सुविधा आहेत, असुविधा काहीच नाहीये. अशा स्थितीमधला व्यक्ती ब्रह्मचर्य व्रताचं पालन करण्याचा संकल्प करत आहे. तर ही साधारण गोष्ट नाहीये, म्हणून त्यांची तपस्या किंवा त्यांचा संकल्प जो आहे तो भीषण आहे. कुंड के निकट आवासीय व्यवस्था करने में वैष्णव एक दूसरे की सहायता करने लगे. तर त्या ठिकाणीच परिक्रमाकारी भक्तांचा निवास आहे पहा. तर भक्त पैरों के दर्द से और कुछ तेज गर्मी लगने से पीड़ित थे. शारीरिक रूप से अधिक समर्थ भक्त अपने नए मित्रों का सामान उठाकर, पानी लाकर और कपड़े धोकर सहायता कर रहे थे. श्रील भक्तिविनोद ठाकुर लिखते हैं कि वैष्णव सेवा ही परम सिद्धि तथा दिव्य प्रेम रूपी लता का मूल है. शुद्ध भक्त चरण रेणु भजन अनुकूल. तर भक्तिविनोद ठाकूरांचं भजन आहे, त्याच्यामध्ये सांगतात की भजनासाठी अनुकूल गोष्ट काय आहे, शुद्ध भक्तांच्या चरण कमलांची धूळ. तर शुद्ध भक्तांच्या चरण कमलांची धूळ आपल्या मस्तकावरती धारण केलं तर काय होतं, आपल्याला भक्ती करण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण होते. आणि काय सांगतात की वैष्णव सेवा, तर वैष्णवांची सेवा करणं म्हणजे काय आहे, विशेष आपल्या भक्तीमध्ये प्रगती होण्यासाठी आपल्याला लाभदायक आहे पहा. तर सगळ्यात सरळ विधी आहे, आपण नामजप करत आहोत किंवा कथा श्रवण करत आहोत किंवा आपण अनेक बाकीच्या भगवंतांची सेवा करत आहोत, या सगळ्या गोष्टी तर आहेतच, या सगळ्या गोष्टी आपल्याला भक्ती प्रदान करतातच, परंतु याच्यामध्ये आपलं मानसिकता किंवा आपली भावना जी आहे ती पण खूप प्रभाव करत असते. आपण नाम जप करत असताना अनेक प्रकारचे अपराध करत असतो किंवा आपण शास्त्र अध्ययन करतो, पण ते जे अध्ययन करत आहे तसं वागण्यासाठी पण आपण खूप वेळा आपल्याकडून तसं आचरण पण होत नाही. तर जोपर्यंत आपण आचरण करत नाहीये, जोपर्यंत शास्त्राच्या आदेशानुसार वागत नाहीये, जोपर्यंत अपराध रहित आपण नामजप करत नाहीये, तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपल्याला लाभ होणार नाही. तर शास्त्रोक्त विधीनं आणि अपराध रहित होऊन आपण जोपर्यंत भक्ती करत नाहीये, तोपर्यंत आपल्याला भक्तीमध्ये प्रगती होणार नाही. तर आपल्याला जर का भक्तीमध्ये प्रगती करायची असेल तर आपण काय केलं पाहिजे, शुद्ध भक्तांची सेवा केली पाहिजे. शुद्ध भक्तांची सेवा करून आपल्याला जी कृपा भेटेल, शुद्ध भक्तांची सेवा करून आपल्याला जे बळ प्राप्त होईल, ते आपल्याला भक्तीमध्ये पुढे जाण्यासाठी खूप सहाय्यकारक ठरतं. तर पहा, गुरु असतात किंवा मोठमोठे संन्यासी असतात किंवा वरिष्ठ वैष्णव असतात, तर अशा वैष्णवांची जेव्हा पण आपल्याला सेवा करायची संधी भेटते,
ते म्हणजे आपल्यासाठी एक प्रकारे लॉटरीच असतं. ते म्हणजे आपल्यासाठी एक सुवर्ण संधी असते. तर त्यावेळी आपण काय केलं पाहिजे, आपली सर्व बाकीची कार्य सोडून त्यांची सेवा करण्यासाठी आपण पुढे यायला पाहिजे. तर या ठिकाणी पहा, वृंदावनामध्ये परिक्रमेमध्ये भक्त काय करतात, अशा पद्धतीनं एकमेकाची सेवा करतात, एकमेकाला सहाय्य करतात. एकमेकाचं लगेज आहे ते कॅरी करणं आहे, एकमेकाला पाणी देणं आहे, एकमेकाला प्रसाद आणून देणं आहे, या गोष्टी. तर अशा पद्धतीनं काय होतं, वैष्णवांमधले जे संबंध आहेत ते दृढ होतात आणि दृढ संबंध झाल्यामुळं काय होतं, भगवंत पण प्रसन्न होतात. जसं की पाठीमागच्या आठवड्यामध्ये आपण चर्चा करत होतो, प्रचेतांनी कशा पद्धतीनं कुंडामध्ये त्यांनी तपस्या केली कित्येक दिवस आणि भगवंत त्यांच्यावरती प्रसन्न झाले. भगवंत सांगतात की तुम्ही एकमेकाबरोबर सहयोगानं राहत आहात आणि माझी भक्ती करत आहात, या दोन गोष्टींमुळे मी तुमच्यावरती प्रसन्न आहे आणि तुम्ही काय करा, वर मागा, तुम्हाला काय वरदान हवं आहे. तर भक्तांमध्ये जो सहयोग आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण आहे. सहयोग करून एकमेकाशी आपण मैत्रीपूर्ण व्यवहार ठेवून भक्तिमय कार्य केली तर काय होणार आहे, भगवंत प्रसन्न होणार आहे. नाहीतर आपण सगळ्या गोष्टी करत आहोत परंतु दुसऱ्या वैष्णवांप्रती आपल्या हृदयामध्ये प्रेम नाही आहे, दुसऱ्या वैष्णवांप्रती आपल्या हृदयामध्ये सन्मान नाही आहे, असं जर असेल तर आपण सगळी भक्तिमय कार्य करून सुद्धा आपण भक्त नाही आहे, आपण मग वैष्णवांच्या यादीमध्ये आपलं नाव येणार नाही. तर वैष्णव जे आहे त्याचं हृदय पवित्र असलं पाहिजे. तितिक्षवा कारुणिका सुहृदा सर्व देहीनाम म्हटलेलं आहे. वैष्णव जो असतो तो सहनशील असतो, त्याला दुसऱ्यांप्रती दया असते त्याच्या हृदयामध्ये आणि तो सुहृद असतो. सुहृद म्हणजे सर्वांचं हित चिंतणारा असतो तो. मग त्याच्यासाठी मित्र असो किंवा शत्रू असो किंवा परका कोणीही असो, सर्व लोकांचं हित तो चिंतत असतो, तो खरा वैष्णव आहे. तर तेव्हा आपण काय केलं पाहिजे, आपल्या हृदयामध्ये जो ईर्ष्या भाव आहे, द्वेष भाव आहे, दुसऱ्यांची निंदा करण्याची वृत्ती आहे, हे जर आपल्या हृदयामध्ये असेल तर आपण कितीही भक्ती केली, कितीही नामजप केला, कितीही आपण सेवा केली तर हे सगळं व्यर्थ आहे. आपण सदैव आपलं चेतना शुद्ध ठेवण्यासाठी प्रयत्नशील असलं पाहिजे. आपल्या हृदयामध्ये अशा पद्धतीचे जे भाव आहेत जे भौतिक लोकांमध्ये असतात, ते भाव जर असतील तर भौतिक लोकांमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक नाही आहे. तर सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत आपली चेतना. प्रभादांनी जे नाव दिलेलं आहे आपल्या संस्थेला ते काय आहे, कृष्ण भावनामृत संघ. तर कृष्ण भावना आपल्या हृदयामध्ये उदित झाली पाहिजे, भगवत भावना आपल्या हृदयामध्ये उदित झाली पाहिजे, तेव्हा खऱ्या अर्थानं आपण वैष्णव होणार. तर जोपर्यंत आपल्या हृदयामध्ये ईर्ष्या, द्वेष, काम, क्रोध आहे, निंदा करण्याची वृत्ती आहे, तोपर्यंत आपण वैष्णव होऊ शकणार नाहीये, तोपर्यंत आपण भक्त बनणार नाहीये. तर सदैव आपण काय केलं पाहिजे, सर्वांचं हित चिंतण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वाईट विचार आहेत त्या विचारांना आपण काय केलं पाहिजे, त्यांना एंटरटेन केलं नाही पाहिजे. जे वाईट विचार तर येणार, स्वाभाविक आहे, आपण या भौतिक जगामध्ये आहोत, परंतु काय केलं पाहिजे, जेव्हा पण आपल्या हृदयामध्ये वाईट विचार येतात तेव्हा आपण भगवंतांना प्रार्थना केली पाहिजे. भगवंता किती दुष्ट मन आहे माझं हे, तर भगवंतांना प्रार्थना करू शकतो की भगवंता माझं मनामध्ये असे वाईट विचार येत आहेत, ते विचार नाहीसे होऊ द्यात. आणि जेव्हा आपण प्रार्थना भावामध्ये असतो तेव्हा काय होत असतं, भगवंतांची कृपा आपल्याला भेटत असते आणि अशा पद्धतीचे विचार जे आहेत हळूहळू कमी होतील. तर सांगायचं हे आहे की वैष्णवांची सेवा करणं, वैष्णवांप्रती आदर करणं, त्यांचा सन्मान करणं, त्यांना प्रेम देणं, त्यांच्याप्रती योग्य व्यवहार करणं, या गोष्टी खूप महत्त्वपूर्ण आहेत आणि तसा व्यवहार करून आपण काय करू शकतो, भगवंतांना प्रसन्न करू शकतो. ऐसे थकान भरे दिनों में मेडिकल टीम के भक्तों का कार्य महत्वपूर्ण हो जाता है. तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी काही डॉक्टर्स पण असतात जे काय करतात, वैष्णवांची सेवा करतात, त्यांना आवश्यक ते ट्रीटमेंट देतात. संध्याकाळ झालेली आहे, दामोदराष्टकम गात आहेत भक्त आणि यशोदा दामोदरांना दीप अर्पण करत आहेत. तर
काही भक्त त्या ठिकाणी कृष्ण लीला पण वाचतात. कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान ग्रंथामधून कृष्ण लीला वाचतात. आणि या ठिकाणी गुरु महाराज सांगतात की आपल्या गायींना पुढं ठेवून भगवान श्रीकृष्ण आणि भगवान श्रीकृष्ण आणि बलराम ग्वाल मित्रांबरोबर त्या ठिकाणी काय करत आहेत, वृंदावनाच्या वनांमध्ये फुलं, भाज्या, त्याचबरोबर गायी घेऊन त्या ठिकाणी काय करत आहेत, हिरवं जे गवत आहे त्या गवतामध्ये भगवंत बासरी वाजवू लागलेले आहेत. वृंदावनामध्ये एक भक्ताने स्वच्छ मनानं सम्मानपूर्वक त्या ठिकाणी पवित्र वन आहे और मधुमक्खियों फूलों तथा फलों से भरा पूरा था. तर त्या ठिकाणी अनेक भक्त आहेत, त्याचबरोबर अनेक सुंदर सुंदर पुष्प आहेत, अनेक सुंदर सुंदर बगीचे आहेत. वहाँ चहचहाते पक्षी तथा स्वच्छ जल के सरोवर थे. उनका जल व्यक्ति की सारी थकान दूर करने में सक्षम था. मन तथा शरीर को सुख देने वाला सुमधुर सुगंधित समीर सदैव बहता था. अपने मित्रों एवं बलराम के साथ श्री कृष्ण ने वन में प्रवेश किया और अनुकूल परिस्थिति को देखकर उनके मन में भरपूर आनंद उठाने की इच्छा जागृत हुई. तर श्री कृष्ण पुस्तकामधून वर्णन आहे. वृंदावन इतना अद्भुत है, अगले दिन राधा कुंड की यात्रा के विषय में सुनकर हम उल्लसित आशाओं के साथ अपने खेमों में विश्राम करने चल पड़े. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. अशा पद्धतीनं आपलं 5व्या दिवसाचं परिक्रमा या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. आणि उद्या आपण जाणार आहोत राधा कुंडावरती. हरी बोल. तर अशा पद्धतीनं राधाकुंड, श्यामकुंड त्या ठिकाणी 3 दिवस परिक्रमेचा मुक्काम असतो पहा. राधाकुंडावरती परिक्रमा 3 दिवस राहते. आणि राधाकुंडाच्या मध्ये ज्या दिवशी राधाकुंडाचं प्राकट्य असतं बहुलाष्टमीच्या दिवशी त्या ठिकाणी राधाकुंडामध्ये सर्व परिक्रमाकारी भक्त रात्रीच्या 12 वाजता त्या ठिकाणी स्नान करतात. तर आपण उद्या त्या परिक्रमेच्या संदर्भामध्ये श्रवण करू. तर सर्वांचं खूप खूप धन्यवाद. आपण उत्साहानं जॉईन करत आहात आणि श्रवण करत आहात. तर सर्वांचं खूप खूप धन्यवाद. ठीक आहे. तर आपलं कथा जे आहे 3 पण नाही 2च दिवस आहेत. आज तर बुधवार, उद्या गुरुवार, परवा दिवशी कथा आपलं प्रारंभ होत आहे. तर कथेमध्ये अनेक सेवा असणार आहेत, ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी स्टेज आहे, तर व्यवस्था पाहणं आहे, सतरंजा टाकणं आहे. त्याच्यानंतर काही स्टॉल्स आपण लावणार आहोत, आध्यात्मिक वस्तूंचे स्टॉल आहेत किंवा त्या ठिकाणी ग्रंथ स्टॉल लावू शकतो आपण. त्याचबरोबर रांगोळीची सेवा असेल, काही माताजी रांगोळीची सेवा करू शकतात. त्याचबरोबर आलेल्या वैष्णवांना तिलक लावणं सेवा. आता आपले वैष्णव तर तिलक लावतात, परंतु नवीन लोक पण येतात, तर त्या लोकांना प्रभूजींसाठी प्रभूजी लोक तिलक लावू शकतात. माताजी जे येतील त्यांना माताजी लोक तिलक लावू शकतात. हे सेवा आहे. त्याच्यानंतर आपल्याला हार सेवा आहेत. तर हार आपण विकत न आणता आपण फुलं आणू शकतो आणि सुंदर सुंदर बाहेरचे हार एवढे सुंदर नसतात, परंतु आपले माताजी लोक जे आहेत ते खूप सुंदररित्या हार बनवू शकतात. तर कथाकारासाठी आहे किंवा आपले डोनर आहेत, मोठे डोनर किंवा वैष्णव येतील मोठे वरिष्ठ वैष्णव, या सर्वांसाठी काही हार भगवंत राहतील त्या ठिकाणी, भगवंतांसाठी हार बनवणं आवश्यक आहे. तर काही माताजी हार बनवू शकतात, हाराची सेवा करू शकतात. त्याच्यानंतर आपल्याला सर्विंगची टीम पण असणं आवश्यक आहे. तर मोठ्या संख्येमध्ये त्या ठिकाणी भक्त येतील. तर शेवटी प्रसाद सर्विंगसाठी माताजी लोकांसाठी सर्विंग करायला माताजी सेवा करू शकतात, प्रभूजींसाठी प्रभूजी लोक सेवा करू शकतात. शेवटी वाइंडअपच्या सेवा आहेत. तर अनेक सेवा राहणार आहेत. तर सर्वांना विनंती आहे, आपण स्वेच्छेनं सेवा कोणतं तरी एक सेवा आपण घ्या आणि ते सेवा आपल्याला 3 दिवस करायचं आहे. त्याचबरोबर आपण जास्तीत जास्त लोकांना आमंत्रित करा आणि पुढाकार घ्या सेवेचा. तर ठीक आहे. कोणाला काही कमेंट किंवा कोणाचा काही प्रश्न असेल तर आपण अनम्यूट करून बोलू शकता, नाहीतर या ठिकाणी आपण थांबूया. हरे कृष्ण 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 हरे